महिला आणि बाल विकास विभाग, निसर्गमित्र परिवार आणि आदर्श सहेली मंच यांच्या वतीनं महिला विषयक कायदे आणि गुढीपाडव्यासाठी लागणाऱ्या साखरमाळा तयार करण्याची कार्यशाळा घेण्यात आली। या कार्यशाळेत नैसर्गिक रंग वापरून साखरेच्या माळा आणि निर्माल्यातील फुलांच्या पावडरपासून धूप कांड्या तयार करण्याची प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली। कोल्हापुरातील निसर्गमित्र संस्थेच्या वतीनं पर्यावरणपूरक सण साजरे करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन दिलं जात आहे। त्यासाठी कार्यशाळा घेऊन नैसर्गिक रंग, सेंद्रिय खतं, साखरेच्या माळा तयार करण्याची प्रात्यक्षिकं दाखवली जातात। गुढीपाडव्याच्या अनुषंगानं महिला बाल विकास विभाग, निसर्गमित्र परिवार, आदर्श सहेली मंच आणि दुर्गेश्वरी महिला मंडळ यांच्या वतीनं महिलांविषयक कायदे, योजना तसंच गुढीपाडव्यासाठी लागणाऱ्या साखरेच्या माळा बनवण्याची कार्यशाळा घेण्यात आली। हळद, बीट, शेंद्री, पळस, पारिजातक, गोकर्ण, शेवगा, कढीपत्ता, बहावा, पुदिना, बेलफळ साल तसंच फळं आणि फुलांपासून तयार केलेले नैसर्गिक रंग वापरून साखरेच्या माळा तयार करण्यात आल्या। तसंच निर्माल्यातील फुलांच्या पावडरपासून धूपकांडी तयार करण्याची प्रात्यक्षिकं राजश्री पाटील यांनी दाखवली। पर्यावरणपूरक गुढीपाडवा साजरा करण्यासाठी निसर्गप्रेमींनी वनस्पतीजन्य रंगांपासून तयार केलेली साखरेची माळ वापरावी, तसंच घरातील धान्य सुरक्षित राहण्यासाठी कडुलिंब पानाच्या गोळ्या बनवाव्यात आणि निर्माल्यांपासून सेंद्रिय खत तयार करावं, असं आवाहन अनिल चौगले यांनी केलंय। शिवाय प्रत्येक घरात गुढीसोबत कडुलिंबाचं रोप आणून ते वाढवावं, असं सांगण्यात आलं। दरम्यान विनायक चौगले आणि नंदकुमार निर्मळे यांनी महिलांविषयक कायदे आणि योजना याबद्दलची माहिती दिली। यावेळी रुपाली चौगले, राणिता चौगले, सुमन चौगले, रमेश यादव, सविता चौगले, संदीप पाटील, यश चौगले उपस्थित होते।